गांव से नेर पिंगलाई रोड के ढवली नदी के पुल के पास गधी रोधक लगाने की मांग। मोर्शी बांधकाम विभाग के अधिकारी बकाले को ग्राम पंचायत मेंबर शेख अंसार कुरैशी ने दिया निवेदन। चांदुर बाजार से तिवसा महामार्ग के बीच लेह गांव से नेर पिंगलाई के बीच ढवली नदी के पुलिये की दीवार पर आए दिन बहुत दुर्घटना अपघात हो रहे हैं और कई लोग गंभीर जख्मी हो रहे हैं। पुलिस को दोनों तरफ से गतिरोधक और अपघात प्रवण मोड़ पर फलक लगाए जाए ऐसी मांग के निवेदन नेर पिंगलाई ग्राम पंचायत मेंबर शेख अंसार कुरैशी ने की है। सार्वजनिक बांधकाम विभाग मोर्शी के अधिकारी बकाले को दिया उस पर 7-8 दिन में भी हुई कार्यवाही पूरी करने का आश्वासन दिया है। तुम्ही जे आज बांधकाम विभागाला निवेदन दिलं ते कशाबद्दल देण्यात आलं? आपका नाम, तुमचं नाव सांगा आधी। माझं नाव शेख अंसार शेख बिस्मिल्ला, ग्रामपंचायत सदस्य नेर पिंगलाई। निवेदन अशासाठी दिलं की बाबा इथं धवळीच्या पुलावर भरपूर अपघात होऊन राहिले, म्हणून आम्ही आज आमच्या मनात आलं तर चला बाबा धवळीच्या पुलावरचा थोडा अपघात रोखू, याबद्दल आम्ही निवेदन द्यायला मोर्शी बांधकाम विभागमध्ये गेलो आणि त्याने निवेदन दिलं। त्यांनी किती दिवसात करतो म्हणून सांगितलं स्पीड ब्रेकरचं काम? त्यानं आम्हाला आश्वासन तो दिलं का 2-4-8 दिवसात करून देतो। केला तो ठीक आहे, नाही केला तो अजून समोर ग्रामपंचायत करणार आहे की पुढील काही आंदोलन वगैरे करणार आहे? नाही असं काही नाही, पण सगळेच गावकरी आहे ना सोबत। बरं बरं। नमस्कार, मी दीपक बाबू उपसरपंच नया वाटळा। आम्ही ते आम्ही सध्या निवेदन दिलेलं आहे बांधकाम विभागाला। आज जे इथे खूप अपघात होत आहे, जेव्हापासून हा रस्ता झाला तेव्हापासून अपघात झालेले असेल आणि 3-4 अपघात तर माझ्या समोर झालेले आहे। तरी या धुळीचा पूल बांधण्याचा खूप छोटा आहे, फक्त आपण जर स्वतःचा स्पीड ब्रेकर जर टाकला तर इथे जे घटना होणार त्या लोकांना कळत नाही। असं आम्ही निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला सांगितलं 8 दिवसात आम्ही स्पीड ब्रेकर टाकू, जर आंदोलन करण्यास त्यांनी समजून जाईल आंदोलन किंवा काही ॲक्सिडेंट झालेले आहे ते हे काय आहे। काही लोकांचे ॲक्सिडेंट झाले ते खाली पडले, काही लोकांच्या गाडीकडे काही हात तुटले, काही लोकांचे पाय वगैरे तुटले, काही लोकांचा जीव पण इथे गेलेला आहे। मोटरसायकलचे पार्ट पण तुम्हाला इकडे काही दिसत आहे, कोणाच्या बॅगा वगैरे खूप अपघात झालेले आहेत। धन्यवाद।